वो बूढ़ा कोई आम नहीं, स्वयं अहिंसा की मूरत था। वो बूढ़ा कोई आम नहीं, स्वयं अहिंसा की मूरत था। अंग्रेजों की बंदूकों के सामने खड़ा एक आंधी था। अंग्रेजों के बंदूकों के सामने खड़ा एक आंधी था। एक लाठी थी आज़ादी की, वो वीर महात्मा गांधी था। वो वीर महात्मा गांधी था। 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरातमधील पोरबंदर या गावी त्यांचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी, त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी व आईचे नाव होते पुतळीबाई। त्यांनी आपलं जे शिक्षण होतं ते अहमदनगर इथेच घेतलं। नंतर 1888 मध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन आपली बॅरिस्टरची डिग्री कंप्लीट केली आणि तिथं त्यांनी उच्च शिक्षण घेतलं। विचार करा, या स्वतंत्र भारतात 2026 मध्ये आपण महाराष्ट्र क्रॉस करू शकत नाही लवकर बिना पैशानं। त्या व्यक्तीनं 1888 मध्ये शिक्षणासाठी इंग्लंड पार केलं, इंग्लंडला गेले होते भारत क्रॉस करून। तर ते किती श्रीमंत असतील याचा विचार करा। बाहेरून त्यांच्या शहरावर जायचं नाही, भलेही ते अर्धनग्न फकीर असं चर्चिलनं त्यांना म्हटलं होतं। इंग्लंडचा पंतप्रधान होते ते त्यावेळेस, त्यांनी त्यांना भेटायला बोलवलं महात्मा गांधींना। तर ते फक्त धोती आणि काठीवर गेले होते, चष्मा, एक धोतर वगैरे। तर त्यांनी त्यांना हाफ नेकेड बिगर असं म्हटलं होतं। तर हाफ नेकेड बिगर म्हणजे अर्धनग्न फकीर। त्यामध्ये काही जहाल मतवादी होते, काही मवाळ मतवादी होते। तर महात्मा गांधी यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारून आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्याचं ठरवलं। तसेच त्यांचे राहणी साधी होती, उच्च विचारसरणी होती। नंतर 1904 मध्ये पहिल्यांदा ते दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीयांना त्रास होत होता म्हणून त्यांनी फिनिक्स फार्म याची स्थापना केली। दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले, तिथं त्यांनी मजुरांसाठी, ब्लॅक पीपल यांच्यासाठी पण त्यांनी ॲक्ट केला। त्याला एशियन रजिस्ट्रेशन ॲक्ट म्हणजेच ब्लॅक ॲक्ट 1907 मध्ये त्यांनी केला। नंतर त्यांनी तिथं फिनिक्स फॉर्मची स्थापना केली। आफ्रिकेमध्ये त्यांनी फिनिक्स फॉर्मची स्थापना केली। इंडियन ओपिनियन हे वृत्त, हिंदू स्वराज हे एक वृत्त त्यांचं तिथं प्रकाशित आहे। नेटाल काँग्रेसची त्यांनी तिथं स्थापना केली। नंतर हा जो ब्लॅक ॲक्ट होता हा मजुरांसाठी होता। तिथं त्या भारतीय मजुरांना इंग्रजांनी जेव्हा आपल्या भारतातून किंवा वेगवेगळ्या देशातून तिथं इंग्रज पाठवले होते तेव्हा एक ॲग्रीमेंट साईन केलं होतं की त्या ॲग्रीमेंटशिवाय त्यांना तिथं तिथं पाठवलं गेलं। पण त्या ॲग्रीमेंटचा मुदत संपल्यावर सुद्धा ते त्या भारतीयांना आपल्या देशामध्ये वापस पाठवत नव्हते किंवा त्यांची सुटका करत नव्हते। म्हणून त्याच्या विरोधात त्यांनी ब्लॅक ॲक्ट हा 1907 मध्ये त्यांनी कायदा चालवला आणि तिथं त्यांना न्याय मिळवून दिला। तसंच त्यांचे जे गुरु होते ते होते गोपाळ कृष्ण गोखले, हे त्यांचे राजनैतिक गुरु होते। तसेच महादेव देसाई हे त्यांचे सचिव होते। सचिव म्हणजे सल्लागार, त्यांच्या सल्ल्यावर ते काम करत महादेव देसाई। मग गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांना भारतामध्ये जाण्यास सांगितलं। भारतामध्ये ते आले। 9 जानेवारी 1915 मध्ये त्यांनी पहिल्यांदा भारतामध्ये आले। नंतर 1 वर्ष त्यांनी पूर्ण देशाचा अभ्यास केला की आपल्या देशामध्ये परिस्थिती काय आहे, आपली नेमकं काय चालू आहे सध्याला, नेते कोण कोण आहे, कोणत्या भागात कसा मोर्चा चालू आहे, कोणती क्रांती चालू आहे, याचा सर्वांनी त्यांनी अभ्यास केला। ते ज्या व्यक्तीच्या विचारावर प्रभावित होते ते होते लिओ टॉल्स्टॉय। काय होतं? लिओ टॉल्स्टॉय। त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये टॉल्स्टॉय फार्मसुद्धा उभारला होता भारतीय लोकांसाठी। नंतर रस्किन याचा भूक हडताळचं जे प्रेरणा होती त्यांना रस्किनकडून मिळाली होती। नंतर पत्रकार जे होते त्यावेळेस ते मिलर पत्रकारांकडून त्यांना खूप काही शिकायला मिळालं। यापुढे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 9 जानेवारी 1915 मध्ये त्यांनी पूर्ण भारत भ्रमण केले। 1915 ते 1916 या 1 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण देशाची आपली जानकारी घेतली। 1916 मध्ये अहमदाबादमध्ये साबरमती आश्रमात ते राहायला आले। 1917 मध्ये त्यांनी त्यांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली। चंपारण्य सत्याग्रह केला पहिला कोणता केला? चंपारण्य सत्याग्रह। राजकुमार शुल्क हे त्यांच्या सांगण्यावर त्यांनी हे काम केलं। त्यामध्ये त्यांनी नील किसान म्हणजे नीलची शेती,
इंग्रज सरकारने सक्ती केली होती नीडचे शेतीसाठी आणि त्यासाठी ॲग्रीमेंट साईन करून घेतला. आता जर एखाद्या शेतकऱ्याला सुरुवातीलाच त्या शेतीसाठी पैसे मिळत आहे आणि त्यावर त्याला जर का पैसे मिळून तो सुरुवातीलाच म्हणजे उत्पन्न निघायच्या अगोदरच पैसे देऊन टाकायचे इंग्रज आणि त्याला शेती करायला भाग पाडायचे, तर त्यांनी 3/20 म्हणजे 3/20 3 काठ या प्रथा, त्याला 3 काठ या प्रथा म्हणायची ती, तर 3 काठ या प्रथा यावर त्यांनी मुकदमा केला. पण शेतकऱ्यांना समजलं जर भलेही त्यांना पैसा मिळत असला तरी ज्या दुसऱ्या वर्षी ज्या ठिकाणी नीळ लावली गेली होती तिथं ती जमीन नापीक झाली होती आणि हे खूप दुःखाचं कारण होतं शेतकऱ्यांसाठी. म्हणून त्यावर त्यांनी खटला चालवला, त्याला चंपारण्य सत्याग्रह असं म्हणून इतिहासामध्ये ओळखलं जाते. तर 3 काठ या प्रथा त्यांनी तिथं मोडून काढली, तिथं पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. नंतर पुढे 1918मध्ये मिल मजदूर आंदोलन, म्हणजे काही मजदूरांनी आंदोलन केलं. जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हा भरपूर मिल मालक आपल्या मजदूरांना भत्ता द्यायचे. मग जेव्हा पगार अधिक तो भत्ता असा वाढला, जेव्हा प्लेगची साथ निघून गेली तर त्या भरपूर मजदूरांना तो प्लेगचा भत्ता मिळायचा नाही. त्यांनी नाकारलं, कोणी मिल मालकांनी तो भत्ता नाकारला. मग त्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं, मजदूरांनी मोर्चा काढला. त्या मोर्चाला सुद्धा महात्मा गांधी यांनी न्याय मिळवून दिला. मिल मजदूरांचं आंदोलन पूर्ण तिथं यशस्वी केलं. पुढे 1 ऑगस्ट 1920मध्ये असहयोग आंदोलन महात्मा गांधींनी केलं. नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट, त्याला म्हणतात नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट, असहयोग आंदोलन. त्यामध्ये पूर्ण देश, किसान, मजदूर, श्रीमंत, गरीब, बुढा, जवान, विद्यार्थी हे सगळे त्यांच्यासोबत जुडले. खूप मोठे लोक आपल्या देशातले एकत्र आले, लोकांचा एकत्र करण्यास त्यांना बळ आलं. आजची परिस्थिती पहा, आपल्या गावातला सरपंच उभा राहिला तर सकाळी म्हणतात भाऊ तुला मतदान करू, आणि उद्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्याला मतदान करून टाकतात. शेतातल्या बाया एकाच्या शेतामध्ये हो सांगतात आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये निघून जातात. म्हणजे लोकांना गोळा करणं किती कठीण झालं. आणि त्या काळामध्ये 1920मध्ये महात्मा गांधींनी लोकांना एकत्र केलं, असहयोग आंदोलनाची स्थापना केली, असहयोग आंदोलनाला सुरुवात केली. त्यामध्ये किसान, भरपूर शेतकऱ्यांनी, नंतर मजदूरांनी आपले कामं करायला, इंग्रजांचे कामं करायला नकार दिला. विद्यार्थ्यांनी 2 लाख विद्यार्थ्यांनी त्यावेळेस शाळा सोडल्या होत्या इंग्रज सरकारच्या. इंग्रज सरकारला काही कळत नव्हतं काय करा. इंग्रजांचे जे टीचर होते ते नुसते स्वतःलाच गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून म्हणायचे. 2 लाख विद्यार्थ्यांनी म्हणजे इंग्रजांच्या शाळांवर बहिष्कार टाकून दिला. जर कपडे वगैरे जे असतील, इंग्रजी खाद्यपदार्थ, कपडे, वस्तू, त्याचा बहिष्कार केला. संपूर्ण बहिष्कार म्हणून त्या मोर्चाला ओळखलं जायचं, असहयोग आंदोलन. आणि याच घटनेमध्ये 5 फेब्रुवारी 1922मध्ये चौरी चौरा नावाची घटना घडली. चौरी चौरा नावाच्या घटनेमध्ये 22 पोलीस होते. त्या मोर्चावर काही पोलिसांनी लाठी हल्ला केला तर लोक त्यामध्ये उसळले आणि पूर्ण पोलीस स्टेशनच राख करून टाकलं 5 फेब्रुवारी 1922मध्ये. मग आता महात्मा गांधींना समजलं की आता जर का आपण यामध्ये हा मोर्चा पुढे कंटिन्यू ठेवला तर आपले जे नेते, जे या लोकांचे पुढे नेते होणार किंवा यांचं जे करणार आहे ते इंग्रज सरकार या सर्व नेत्यांना मध्ये कोणून टाकेल. इंग्रज सरकार त्यांना शिक्षा देईल, मारून टाकू शकते. तर त्यासाठी महात्मा गांधींनी स्वतः सरेंडर केलं आणि महात्मा गांधींना तिथं 6 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. बाकीच्या नेत्यांना वाचवण्यासाठी स्वतः महात्मा गांधी हे त्या कारागृहामध्ये गेले. पण कारागृहामध्ये 2च वर्षामध्ये त्यांची तब्येत एकदम अस्वस्थ खराब झाली आणि इंग्रज सरकारला वाटलं जर या व्यक्तीला काही झालं तर आपण भारतीयांचा जो राग आहे, द्वेष आहे, तो ओसळू शकतो, फाडू शकतो आणि भरपूर सारी हानी होऊ शकते. म्हणून इंग्रज सरकारने 2 वर्षामध्येच म्हणजे 2022मध्ये त्यांना जेल झाली आणि 2024मध्ये त्यांना सोडून टाकण्यात आलं. नंतर 1922मध्ये मोपला एक आंदोलन करण्यात आलं, हिंदू मुस्लिम. मोपलामध्ये काय झालं, अली मुल्तियार यांनी एखाद्या म्हणजे तेव्हा ते जहांगीर होते, जहांगीर लोक, त्यांना मारून त्यांना वेगळं करण्यात आलं होतं. म्हणजे जे त्रास द्यायचे
ठाकूर लोक, त्यांना मारलं होतं त्यांनी. तर हिंदू मुस्लिम, मग आता हे जे अली होते मुलसियार अली, हे एक मुस्लिम होते आणि हिंदूच्या यांना मारलं, तर मग त्यांना हिंदू मुस्लिमचा दंगा इंग्रजांना करायचा होता, पण ते महात्मा गांधींमुळे होऊ शकलं नाही. तर तो 1922ची ते मोपला मोर्चा म्हणून ओळखले जाते. पुढे 12 मार्च 1930मध्ये आता महात्मा गांधींचे दूरदृष्टी पहा. महात्मा गांधी हे साबरमती अहमदनगरला राहायचे. तर महात्मा गांधींनी म्हटलं की हे जे ठिकाण आहे हे आपल्या भारताच्या सेंटरला नाही आहे, आपल्या भारताच्या मध्ये आलं पाहिजे. तर त्यांनी नक्षाच बदलून टाकला स्वतःचा. साबरमती सोडला आणि लोकांना सांगितलं मी माझ्या आश्रमातून आता पाऊल बाहेर काढणार आहे, जोपर्यंत भारत स्वतंत्र होणार नाही तोपर्यंत. त्यांना सोडायचंच होतं ते. तर तेव्हा साबरमतीहून ते निघाले आणि दांडी या ठिकाणी 6 एप्रिल 1930मध्ये येऊन पोचले. तर त्यांनी जेव्हा जो दांडी यात्रा म्हणून ते प्रसिद्ध आहेत की सर्व देश जेव्हा गांधी चालायला लागले तेव्हा सगळा देश त्यांच्या मागे येऊन उभा राहिला आणि दांडी यात्रेमध्ये सहभागी झाला. नंतर सविनय कायदेभंग चळवळ पुढे त्यांनी चालू केली. सविनय कायदेभंग म्हणजे एखादी गोष्ट कोणी जर सांगितली ती करायची नाही, कोणाची गोष्ट मान्य करायची नाही, प्रेमानं मान्य करायची नाही, म्हणजे त्यावर शिक्षा पण देता नाही आली पाहिजे आणि आपलं काम पण झालं पाहिजे. तर अशी ती राजनीती होती, ती होती सविनय कायदेभंग चळवळ. इंग्रजांची कोणतीही गोष्ट ते मानत नव्हते. तर असे आपले महात्मा गांधी. मग त्यांनी वर्धा, सेवाग्राम या नागपूर येथे त्यांनी राहायला सुरुवात केली आणि तिथं वर्ध्यामध्ये सेवाग्राम आश्रमामध्ये त्यांनी पुढे त्यांचं जीवन व्यतीत केलं. पुढे त्यांच्याच बुद्धीच्या बळावर त्यांच्याच कारकिर्दीमध्ये आपल्याला 1947मध्ये 15 ऑगस्ट 1947मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि नंतर 30 जानेवारी 1948मध्ये एक व्यक्ती त्यांच्यापुढे नतमस्तक झाला आणि त्या व्यक्तीनं महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्याबरोबर महात्मा गांधी हे खाली पडता त्यांच्या तोंडातून एक शब्द निघाला, हे राम. तर एवढं म्हणून त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तर असे आपले बापू राष्ट्रपिता महात्मा गांधी. राष्ट्रपिता ही पदवी त्यांना सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती, तर महात्मा ही पदवी त्यांना रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती. तसेच ज्यांनी जे खटले लढले त्या प्रत्येक खटल्यामध्ये त्यांना यश मिळालं. एक नेता आपला आहे असं ते म्हणायचे. तर 30 जानेवारी 1948मध्ये महात्मा गांधीजींनी या देशाचा निरोप घेतला. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देत राहतील ते आहे. आणि ते म्हणायचे माझं जीवन हेच माझा मला आदर्श आहे. दुसरं ते म्हणायचं कर्म ही पूजा आहे. तुमच्या कर्मालाच तुम्ही पूजा माना, कर्म ही पूजा आहे असं ते म्हणायचे.